पंडितजीने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून ती भिकारीण चकित झाली. पंडितजी, माझा मुलगा अंध आहे आणि त्याचं लग्न कसं होणार? पंडितजी म्हणाले, देवाची कृपा समज, तुझ्या घरात राजकन्या येणार आहे, म्हणजे तुझं भाग्य उजळणार आहे. भिकारीण आनंदी झाली. थोड्याच दिवसाने राजाने आपल्या लहान मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात त्या अंध मुलाशी लावून दिलं. लग्न झाल्यावर राजकन्या त्यांच्या घरी गेली. राजकन्या त्या भिकारींच्या घरी सून म्हणून गेली. त्या दिवशी त्या रात्री खायला अन्न घरात नव्हतं. तिच्या आईने तिला सोबत थोडे तांदूळ बांधून दिले होते. त्याचा तिने भात शिजवला. तिने सासूला आणि नवऱ्याला जेवण दिलं. स्वतः मात्र उपाशी झोपली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो अंध मुलगा आणि सासू दोघं भीक मागायला निघाले. हे बघून राजकन्येला खूप वाईट वाटलं. संध्याकाळी दोघं घरी आले तेव्हा राजकन्या तिच्या सासूला म्हणाली, आपण असं किती दिवस भीक मागून जगायचं आणि अशा जगण्याला काहीच अर्थ नाहीये. राजकन्या म्हणाली, मी काहीतरी काम करेल. तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, बाळा, तू तर राजकन्या आहेस, तुला काम करायची सवय नसेल. यावर राजकन्या म्हणाली, हो, मला थोडं अवघड जाईल, परंतु मी खूप काही करू शकते. दुसऱ्या दिवशी राजकन्या एक भली मोठी टोपली घेतली आणि त्यात सुंदर अशा काकड्या भरल्या आणि ती विकायला निघाली. तिने सासूची परवानगी घेतली आणि काकड्या विकायला निघाली. ती मंदिराजवळ जाऊन बसली. हळूहळू सगळ्या काकड्या विकल्या गेल्या. फक्त 2 राहिल्या. तेव्हा भगवान शिव आणि पार्वती तिची परीक्षा घेण्यासाठी माणसाच्या वेशात तिच्या जवळ आले. पार्वती मातेने तिला विचारलं, बाई, तुझ्या काकड्या किती सुंदर आहेत. मला खूप भूक लागली आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. 1 काकडी मिळेल का? कुलक्ष्मी हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. तुम्हाला भूक लागली आहे ना, म्हणजे ते माझं भाग्य आहे. मला पैसे नकोत, तुम्ही ही काकडी खा. ती पुढे म्हणाली, माझी आई मला लहानपणीच सोडून गेली. वडील माझा द्वेष करतात. लहानपणापासून त्यांनी माझा चेहरासुद्धा नीट पाहिलेला नाही. माझा नवरा अंध आहे. माझ्याकडे सगळं आहे, पण आई नाही. आज तुमच्या रूपात का होईना मला माझी आई मिळाली आहे असं वाटत आहे.